हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये जे युनिट नंबर 5 आहे आपलं, ते आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस. या युनिट नंबर 5 चे एक शॉर्ट मध्ये रिव्हिजन पाहत आहोत आपण, की एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये आपल्याला संपूर्ण युनिट मध्ये नेमकं काय काय आणि आपल्याला काय काय करायचं ते आपण इथे पाहणार आहे. ठीक आहे, रिव्हिजन म्हणू शकता, इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणू शकता. ठीक आहे, सुरुवातीला जेव्हा आपण थेरीचा पार्ट पाहतो तेव्हा दोन डेफिनेशन हमखास आहेत. एक आहे ऍक्सियल लोड म्हणजे डायरेक्ट लोड आणि एक आहे इसेंट्रिक लोड. ऍक्सियल लोड तो असतो, बघा तुम्ही डेफिनेशन पाहू शकता, ऍक्सियल लोड तो असतो जो मेंबरच्या सेंट्रल ऍक्सिस वर ऍक्ट होतो. व्हेन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ अ लोड, लोडची लाईन ऑफ ऍक्शन कोइन्साइड म्हणजे एकरूप होते, कोइन्साइड विथ द सेंट्रल ऍक्सिस ऑफ द कॉलम और मेंबर. मेंबरच्या सेंट्रल ऍक्सिसला जेव्हा लोडची लाईन ऑफ ऍक्शन कोइन्साइड होते तेव्हा त्याला ऍक्सियल लोड म्हणतात. ह्या ऍक्सियल लोड आहे पहा, या ठिकाणी याची डेफिनेशन आहे ती तुम्हाला भेटून जाईल, नोट्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, म्हणजे बरोबर सेंटरला जिथं हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे किंवा जिथे सेंट्रॉइड आहे तिथे जर लोड अप्लाय केला तर त्याला म्हणतात बाळांनो डायरेक्ट लोड किंवा ऍक्सियल लोड. बरं, मग डायरेक्ट स्ट्रेस म्हणजे काय? डायरेक्ट लोड जेव्हा आपण एखाद्या मेंबरवर अप्लाय करतो तर त्या डायरेक्ट लोडमुळे मेंबरमध्ये जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला डायरेक्ट स्ट्रेस म्हणतात किंवा ऍक्सियल स्ट्रेस म्हणतात. ठीक आहे, मग डायरेक्ट स्ट्रेस किंवा ऍक्सियल स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? तर फॉर्म्युला आहे P/B × D. म्हणजेच काय? लोड पर युनिट एरिया. लोड पर युनिट एरिया, डायरेक्ट लोड पर युनिट एरिया, दिस इज द फॉर्म्युला फॉर डायरेक्ट स्ट्रेस. ओके, त्यानंतर येतो इसेंट्रिक लोड. जेव्हा लोडची लाईन ऑफ ऍक्शन तुमच्या मेंबरच्या सेंट्रल ऍक्सिसला कोइन्साइड करत नाही तेव्हा त्या लोडला इसेंट्रिक लोड म्हणतात. तुम्ही पाहू शकता फिगर मध्ये, इथे दाखवले पहा, ही तुमचे मेंबर आहे किंवा कॉलम आहे. कॉलमचा सेंट्रल ऍक्सिस आहे, सेंट्रल ऍक्सिस सोडून लोड हा दुसरीकडेच अप्लाय केलेला आहे. मग जेव्हा लोड हा काहीतरी इसेंट्रिसिटीने सेंट्रल ऍक्सिस सोडून दुसरीकडेच अप्लाय केला जातो किंवा म्हणायचं लोडची लाईन ऑफ ऍक्शन सेंट्रल ऍक्सिसला जेव्हा कोइन्साइड होत नाही तेव्हा त्याला आपण इसेंट्रिक लोड म्हणतो. मग इसेंट्रिक लोडमुळं तुमच्या मेंबरमध्ये जो स्ट्रेस डेव्हलप होतो त्याला म्हणतात इसेंट्रिक स्ट्रेस किंवा त्याला म्हणतात बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेस का म्हणतात? कारण त्यामुळं कॉलम बेंड होण्याची शक्यता असते. इथं मेंबर म्हणलं की कॉलमच डोक्यात आला पाहिजे, मग कुठला इंजिनियर असू द्या, मेकॅनिकल, प्रोडक्शन, सिव्हिल, काही असू द्या. या ठिकाणी जर इकडे लोड दिला तर कॉलम ह्या बाजूला बेंड होईल आणि लोड जर ह्या बाजूला दिला तर कॉलम ह्या बाजूला बेंड होईल. मग बेंडिंग स्ट्रेस, म्हणून याला स्ट्रेसला आपण बेंडिंग स्ट्रेस किंवा इसेंट्रिक स्ट्रेस म्हणतो. आणि सेंटर पासून जितक्या अंतरावर आपण लोड अप्लाय करतो त्या डिस्टन्सला म्हणतात ई. ई म्हणजे इसेंट्रिसिटी. मग तुमच्या मेंबरचा सेंट्रल ऍक्सिस आणि लोडची लाईन ऑफ ऍक्शन यांच्यामध्ये जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे याला म्हणतात इसेंट्रिसिटी ई. काय डाऊट आहे? कन्सेप्ट क्लिअर करत चला. बरं, तुम्हाला जर याचा फॉर्म्युला पाहायचा असेल तर फॉर्म्युला पाहू शकता तुम्ही. फॉर्म्युला काढण्याकरता आपण फ्लेक्झरल फॉर्म्युला वापरला होता जेव्हा मी थेरी घेतली होती. फ्लेक्झरल फॉर्म्युल्याच्या मदतीने बेंडिंग स्ट्रेसला आपण सिग्मा म्हणतो. बेंडिंग स्ट्रेस आहे म्हणजे सिग्मा बी. फॉर्म्युला आहे त्याचा MI × Y, M/I × Y असा वापरू शकता किंवा सिंपल आहे M/Z. M फॉर बेंडिंग मोमेंट, मॅक्सिमम मोमेंट दॅट कॉलम कॅन रेजिस्ट. कॉलम मॅक्सिमम जितका मोमेंट रेजिस्ट करू शकतो त्याला म्हणतात मोमेंट ऑफ रेजिस्टन्स आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल M. आणि तुमचा जो कॉलम आहे त्या कॉलमचा सेक्शन मॉड्युलस आहे Z. मग फॉर्म्युला झाला M/Z. ठीक आहे, M चा फॉर्म्युला अजून एका पद्धतीने लिहिता येतो P × E. लोड अप्लाय केलेला P मल्टिप्लाइड बाय इसेंट्रिसिटी, जे की क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं. फॉर्म्युला बघा, मी लिहून देईल फॉर्म्युले, काय नाही एवढं. ठीक आहे, बरं मग आता प्रश्न येतो की मॅक्सिमम स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस काय? जेव्हा आपण डायरेक्ट लोड अप्लाय करतो, सेंटरला बरोबर अप्लाय करतो लोड, तेव्हा फक्त डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप होतो पण बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होत नाही. जेव्हा तुम्ही इकडे बघा, जेव्हा तुम्ही बरोबर कॉलमच्या सेंटरला जर लोड अप्लाय केला तर कॉलम बेंड होईल का? नाही. म्हणजे बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होत नाही. जेव्हा डायरेक्ट लोड असतो तेव्हा फक्त डायरेक्ट स्ट्रेस डेव्हलप होतो, बेंडिंग स्ट्रेस डेव्हलप होत नाही. पण जर तुम्ही इसेंट्रिक लोड अप्लाय केला, इसेंट्रिक लोड म्हणजे साईडला लोड अप्लाय केला, तर डायरेक्ट स्ट्रेस पण डेव्हलप होतो, डायरेक्ट स्ट्रेस पण डेव्हलप होतो आणि बेंडिंग स्ट्रेस पण डेव्हलप होतो.
दोन्ही स्ट्रेस डेव्हलप होतात. ते डायरेक्ट स्ट्रेस पण डेव्हलप होतो, बेंडिंग स्ट्रेस पण डेव्हलप होतो. कळालं? मग मॅक्सिमम स्ट्रेस कसा काढायचा? आपण मला सांगा, कॉलम जर कोलॅप्स झाला तर कोणत्या भागातून कोलॅप्स होईल? या भागातून, कारण मूळ कनेक्शन तुम्ही या भागात दिलेले, बरोबर ना? मग याला म्हणतात बेस ऑफ कॉलम. मग कॉलमच्या बेसवर जो काही मॅक्सिमम स्ट्रेस डेव्हलप झाला तो आहे डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस. मग इकडे तुम्ही पाहू शकता, मी इथे दाखवलंय, हे बघा, डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस म्हणजे मॅक्सिमम स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस केलं की मॅक्सिमम स्ट्रेस येतो, आणि मिनिमम स्ट्रेस डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस. काय डाऊट आहे? म्हणून इथं प्लस मायनस केलं, प्लस केलं मॅक्सिमम स्ट्रेस येणार, मायनस केलं मिनिमम स्ट्रेस येणार. मग रिझल्टंट स्ट्रेसेस काय? रिझल्टंट स्ट्रेसेस हे दोन असतात. मॅक्सिमम स्ट्रेस ऍट द बेस ऑफ द कॉलम सिग्मा मॅक्स, सिग्मा डी प्लस सिग्मा बी म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस प्लस बेंडिंग स्ट्रेस. आणि मिनिमम स्ट्रेस काय? मिनिमम स्ट्रेस इज इक्वल टू डायरेक्ट स्ट्रेस मायनस बेंडिंग स्ट्रेस. प्लस मायनस, प्लस केलं तर मॅक्सिमम, मायनस केलं तर मिनिमम, याला रिझल्टंट स्ट्रेसेस म्हणतात. दोन फॉर्म्युले. ओके, बरं, आतापर्यंत तुम्ही बेसिक थेरी पाहिली, अजून काही थेरी पाहायला मिळते याच्यामध्ये. आता या थेरीमध्ये हे कळतं की मला कसं कळेल की माझा कॉलम सेफ आहे का अनसेफ आहे? सिंपल आहे, ज्यावेळी डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेस पेक्षा जादा आहे, डायरेक्ट स्ट्रेस आला तर कॉलम फेल होणार नाही, पण कॉलम जर बेंड झाला तर मग कॉलम फेल होणार आहे. म्हणून नेहमी आपला कॉलम सेफ असावा याकरता डायरेक्ट स्ट्रेस हा जास्त पाहिजे, बेंडिंग स्ट्रेस हा कमी पाहिजे. इथं दिलंय पहा, डायरेक्ट स्ट्रेस इज ग्रेटर दॅन बेंडिंग स्ट्रेस, याच्यापेक्षा हा स्ट्रेस ग्रेटर आहे. म्हणजे इथं माझा कॉलम कसा आहे बरं? या कंडिशनला माझा कॉलम कसा आहे? सेफ. म्हणजे या कंडिशनला माझा कॉलम सुरक्षित आहे. का? कारण डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेस पेक्षा जादा आहे आणि तो जादाच पाहिजे. सेकंड केस असं झालं, डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस इक्वल आहे, दोघं सारखेच आहेत, तरी पण माझा कॉलम सेफ आहे. का? कारण डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस इक्वल आहेत, इथं माझा कॉलम सुरक्षित आहे. आणि जर असं झालं, बेंडिंग स्ट्रेस वाढला आणि डायरेक्ट स्ट्रेस कमी झाला, तर बेंडिंग स्ट्रेस वाढला म्हणजे कॉलम बेंड होणार, कॉलम बेंड होणार म्हणजे कॉलम कोलॅप्स होणार. म्हणजे या ठिकाणी तुमचा कॉलम अनसेफ आहे, जिथं डायरेक्ट स्ट्रेस पेक्षा बेंडिंग स्ट्रेस जादा आहे. दीज आर द 3 कंडिशन्स फॉर द कॉलम. कॉलमच्या स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनच्या 3 कंडिशन आहेत. 2 कंडिशन मध्ये कॉलम सेफ आहे, लास्ट कंडिशनला जिथे सिग्मा बी हा डायरेक्ट स्ट्रेस पेक्षा जास्त होतो तिथे कॉलम अनसेफ आहे. काय डाऊट आहे? 3 केसेस बघा बरं का. आता या 3 केसेसची स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम पाहिली बघा. लोड इथं दिलेला आहे पी, सेंटर पासून इसेंट्रिसिटी ई आहे. पहिल्या केस मध्ये इकडं मॅक्सिमम आणि मिनिमम आहे. आता पहा, सिग्मा डी आणि सिग्मा बी दोघ जण आहेत. डायरेक्ट स्ट्रेस हा मोठा आहे, बेंडिंग स्ट्रेस छोटा आहे, दोघांची ऍडिशन केली आन्सर पॉझिटिव्ह येणार. पॉझिटिव्ह म्हणलं का लाईनच्या खाली, लाईनच्या खालीच का? कारण बेस हा कॉलमचा खाली असतो, म्हणून खालच्या बाजूला ही आहे तुमची बेस लाईन, आणि बेस लाईनच्या खालच्या बाजूला स्ट्रेस डेव्हलप झाला तर चालेल, पण बेस लाईनच्या वरच्या बाजूला स्ट्रेस नाही झालं. बस सिग्मा डी प्लस सिग्मा बी ज्या साईडला लोड असतो ना, ज्या साईडला, तर सिग्मा मॅक्स त्या बाजूने येतो बा. आणि लोड जर जीच्या ह्या बाजूला लोड असता तर सिग्मा मॅक्स इकडून आला असता. ओके, मग सिग्मा मॅक्स जर ह्या साईडला आहे तर सिग्मा डी प्लस सिग्मा बी इथं सिग्मा मॅक्स आहे, आणि सिग्मा डी मायनस सिग्मा बी. आता सिग्मा डी मोठा आहे पहिल्या केसला, सिग्मा बी छोटा आहे. मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू घेतली तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार ना. मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू गेली की पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते, म्हणून ही सुद्धा लाईन याच्या खाली आहे. म्हणजे इथं माझा कॉलम सेफ आहे, कारण ही स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम वर गेली नाही. कंडिशन आहे सिग्मा डी ग्रेटर दॅन सिग्मा बी. बेंडिंग स्ट्रेस पेक्षा डायरेक्ट स्ट्रेस मोठा आहे आणि तोच हवाय, तो या कंडिशन मध्ये सॅटिस्फाय आहे. या अशी स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन असेल तर आपला कॉलम सेफ आहे. आणि जर सिग्मा डी आणि सिग्मा बी दोघं इक्वल आहेत, डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस दोघं इक्वल असतील, तर इक्वल असेल तर सिग्मा मॅक्स बरोबर मोठा येईल, पॉझिटिव्ह येईल. पण जर दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहे तर त्याच व्हॅल्यूतून तीच व्हॅल्यू गेली तर आन्सर काय येईल? 0. मग 0 आलं की नाही पहा बरं, सिग्मा मिनिमम 0. पण लाईन हीट स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम वर गेली का? नाही, म्हणजे अजूनही माझा कॉलम सेफ आहे. आणि आता तिसरी आणि महत्वाची कंडिशन, जर समजा असं झालं की सिग्मा बी म्हणजे बेंडिंग स्ट्रेस हा डायरेक्ट स्ट्रेस पेक्षा मोठा झाला, बेंडिंग स्ट्रेस डायरेक्ट स्ट्रेस पेक्षा मोठा झाला,
तर त्या ठिकाणी ऍडिशन तर पॉझिटिव्ह येईन, पण जेव्हा सिग्मा डी मधून सिग्मा बी सबट्रॅक्ट कराल तेव्हा सिग्मा डी ची व्हॅल्यू छोटी आहे आणि सिग्मा बी ची व्हॅल्यू मोठी आहे. छोट्यातून मोठी व्हॅल्यू याला आन्सर काय येईल? निगेटिव्ह. आन्सर निगेटिव्ह आलं का तिथं टेन्शन डेव्हलप होतं. टेन्शन म्हणजे निगेटिव्ह, आणि निगेटिव्ह म्हणलं की लाईनच्या वर येणार व्हॅल्यू. लाईनच्या वर आली म्हणजे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम लाईनच्या वर गेली आणि मग इथं कॉलम अनसेफ झाला. ही फिगर नाही चालत, ह्या दोन चालतील. काय डाऊट आहे? बर, नो टेन्शन कंडिशन. नो टेन्शन कंडिशन म्हणजे जिथं झिरो टेन्शन आहे त्याला नो टेन्शन कंडिशन म्हणतात. आता जेव्हा कॉलमच्या बेसवर टेन्शन आहे झिरो असतं त्याला नो टेन्शन कंडिशन म्हणतात. कॉलमच्या बेसवर टेन्शन झिरो पाहिजे. मग तुम्हाला दिसतंय का रे इथं? इथं दिसतंय का टेन्शन झिरो आहे? तुम्ही म्हणले सर इथं ते पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, हे नको आहे आपल्याला, मग हे झिरो आहे ना, हे पाहिजे. मग तुमची कंडिशन काय आहे या फिगरची? सिग्मा डी इज इक्वल टू सिग्मा बी, याला म्हणतात नो टेन्शन कंडिशन. सिग्मा डी इज इक्वल टू सिग्मा बी आलं का त्याला नो टेन्शन कंडिशन म्हणतात. काय डाऊट आहे? जिथं कॉलमच्या बेसवर झिरो टेन्शन असतं. सिग्मा डी मायनस सिग्मा बी झिरो म्हणजे जेव्हा सिग्मा डी आणि सिग्मा बी दोघं इक्वल असतात त्याला नो टेन्शन कंडिशन म्हणतात. ओके. लिमिटिंग इसेंट्रिसिटी. लिमिटिंग इसेंट्रिसिटीचा फक्त एवढा फॉर्म्युला पाठ करायचा. ई शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू झेड अपॉन ए. झेड म्हणजे सेक्शन मॉड्युलस, ए म्हणजे एरिया आणि ई म्हणजे इसेंट्रिसिटी. एवढाच फॉर्म्युला पाठ करायचा फक्त, हे काहीच करायचं नाही बाकीचं. बरं, मी शिकवलंय तसं सगळं, पण तरी पण माहित असू द्या मी सांगतोय ते. कोर ऑफ सेक्शन. कोर ऑफ सेक्शन म्हणजे गाभा, की तुमच्या सेक्शनचा सेंटरचा तो पार्ट विदिन विच जेव्हा लोड लाईन पडते तेव्हा त्या ठिकाणी डायरेक्ट स्ट्रेस जास्त असतो, बेंडिंग स्ट्रेस कमी असतो, त्यामुळे आपला कॉलम सेफ असतो, आपला मेंबर सेफ असतो. त्या भागाला म्हणतात कोर ऑफ सेक्शन. बघा, हा एक सेंट्रली लोकेटेड पोर्शन आहे. तुमच्या सेक्शनच्या सेंटरला असलेला सेंट्रली लोकेटेड पोर्शन आहे, विदिन विच जर त्याच्या आतमध्ये लोड लाईन आली, त्याच्या आतमध्ये जर लोड पडला तर त्या ठिकाणी फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होतो, टेन्साइल स्ट्रेस डेव्हलप होत नाही, फक्त कॉम्प्रेसिव्ह. कॉलम कॉम्प्रेशन मेंबर आहे, कॉम्प्रेशन किती पण चालन पण टेन्शन चालत नाही. याकरता तुम्ही लोड अशा ठिकाणी दिलेला आहे बरोबर, जो सेंट्रली लोकेटेड पोर्शन आहे, आणि त्या सेंट्रली लोकेटेड पोर्शन मध्ये जर लोड दिला तर फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होतो, टेन्साइल स्ट्रेस अजिबातच डेव्हलप होत नाही. त्या सेंट्रली लोकेटेड पोर्शनला म्हणतात कोर ऑफ सेक्शन. त्याला अजून एक नाव आहे केर्नेल ऑफ सेक्शन. केर्नेल ऑफ सेक्शन किंवा कोर ऑफ सेक्शन हे डेफिनेशन हमखास एक्झामला येते बरं का. इकडे पहा फिगर मध्ये दिसते, हा तुमचा रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा कोर ऑफ सेक्शन असा असतो. म्हणजे याच्या आतमध्ये जर लोड दिला तर कॉलम सेफ आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस डेव्हलप होईल पण टेन्साइल स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. आणि जर याच्या बाहेर दिला किंवा या बाउंड्रीवर लोड दिला तर मग नो टेन्शन कंडिशन आहे, आणि बाउंड्रीच्या बाहेर लोड दिला तर मग आपला कॉलम असुरक्षित आहे, अनसेफ आहे. का? कारण त्या ठिकाणी मग या ठिकाणी टेन्साइल स्ट्रेस वाढतोय आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कमी होतोय. म्हणून आतमध्ये दिला पूर्ण सुरक्षित आहे, बाउंड्रीवर दिला याच्या तर नो टेन्शन कंडिशन आहे, आणि इकडे दिला कडेला तर टेन्साइल स्ट्रेस वाढला, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कमी झाला आणि अनसेफ आहे कॉलम. तसा सर्क्युलर कॉलम असेल तर बरोबर सेंट्रली लोकेटेड असतो बघ. आणि हो, फॉर्म्युले लक्षात ठेवा रेक्टँगलचे बरं का. b/6 b/6 हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकलला d/6 d/6. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला b/6 b/6. बरं, b/6 हे दोन्ही बाजूला आहे, या ऍक्सिसच्या त्या बाजूला b/6, या बाजूला b/6, हॉरिझॉन्टल ऍक्सिसच्या त्या बाजूला b/6, या बाजूला b/6, d/6. जमेल फॉर्म्युले रेक्टँगलला. लक्षात ठेवा इसेंट्रिसिटीचे फॉर्म्युले रेक्टँगलला. आणि ही फिगर लय वेळा काढावं लागते एक्झामला. जेव्हा जेव्हा इसेंट्रिसिटी येईल तेव्हा तेव्हा फिगर काढावीच लागेल. आणि सर्कलचं जर पाहिलं तर सिमेट्रिकल आहे अबाउट बोथ द ऍक्सिस. कशी घडी मारा, सिमेट्रिकल आहे, त्यामुळे इथं ईचा फॉर्म्युला d/8, डायमीटर डिवायडेड बाय 8. इथं विड्थ डिवायडेड बाय 6, डेप्थ डिवायडेड बाय 6, इथं डायमीटर डिवायडेड बाय 6. फिगर बघून घ्या. केर्नेलची किंवा कोअरची डेफिनेशन आली, फिगर काढावी लागेल. मिडल थर्ड रूल. मिडल थर्ड रूल हा रेक्टँगलचा कोर ऑफ सेक्शन जो आहे तो डिसाइड करण्याकरता मिडल थर्ड रूल असतो. रेक्टँगलचा जो कोर ऑफ सेक्शन आहे त्याची पोझिशन डिटरमाइन करण्याकरता मिडल थर्ड रूल असतो. मिडल थर्ड रूल काय सांगतो की फॉर एक्झाम्पल ही तुमची साईज आहे, रेक्टँगलची साईज आहे म्हणजे डेप्थ आहे. आता या डेप्थचे करायचे 3 भाग. मिडल थर्ड रूल म्हणजे 3 भाग, थर्ड म्हणजे 3 भाग. किती भाग केले पहा बरं, 1 2 3.
D/3 D/3 D/3. बरं त्यांनी म्हणलं थर्ड रूल म्हणजे मी तिसरा भाग केला, 3 भाग केले, पण त्यातला कोणता घ्यायचा? मिडल. मग मिडल भाग आहे बघा आहे. आणि बघा बरं बरोबर मिडलला मारले की नाही 2 पॉईंट, इथं 1 पॉईंट, इथं 1 पॉईंट, हे 2 पॉईंट कळाले. आता ही साईज घ्या, याला म्हणतात विड्थ. विड्थ म्हणजे काय रे? बी. किती भाग केले? 1 2 3, 3 भाग केले. B/3 B/3 B/3. कोणता पार्ट घ्यायचा? बरोबर मिडलचा, कारण नावच आहे मिडल थर्ड रूल. मग बरोबर मिडलचा भाग घेतला पहा, आणि बरोबर हे 2 पॉईंट आले. मग हे चारही पॉईंट जर कनेक्ट केले तर तयार होतो कोर ऑफ सेक्शन फॉर रेक्टँगल. मग रेक्टँगलचा कोर ऑफ सेक्शन ठरवण्याकरता मिडल थर्ड रूल यूज केला जातो, विदिन विच जर याच्या आतमध्ये लोड लाईन आली तर आपला कॉलम सेफ आहे, म्हणून मिडल थर्ड रूल वापरला जातो. काय डाऊट आहे का बघा बरं फिगर मध्ये, कन्सेप्ट मध्ये? मी जे सांगितलं तेच त्यांनी तिथे सांगितलंय, सो डोंट वरी. आता लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर सर्क्युलर सेक्शन. सर्क्युलर सेक्शनची लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी म्हणजे बघा इथून तर इथपर्यंतचा पॉईंट, एवढ्या पॉईंटची काय होती फॉर्म्युला? D/8. बघ इथं D/8 आहे, दोन्ही बाजूचा धरला तर D/8 D/8 मिळून काय झालं? झाली लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी D/4 D/8. म्हणजे ईचा मॅक्सिमम फॉर्म्युला फॉर बोथ साइड, ही पण साइड आणि ही पण साइड काय? D/4. आणि एक साइडला याला म्हणतात लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी. म्हणजे याच्या बाहेर जर तुम्ही गेले ह्या लाईनच्या बाहेर तर कॉलम अनसेफ होणार, म्हणजे लिमिट आहे आपल्याला या 2 पॉईंटची, आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? D/4. याला म्हणतात लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी फॉर सर्क्युलर सेक्शन. काय डाऊट आहे? बरं, आता आतापर्यंत मी जे जे सांगितलं ती होती थेरी. ठीक आहे, पूर्ण 10-15 मिनिटात तुम्ही थेरी पाहिली. आता प्रॉब्लेम जर पाहिले तर कॉम्प्रेशन मेंबरचे प्रॉब्लेम आहेत पहिल्या टाइप मध्ये. कॉम्प्रेशन मेंबरचे जे प्रॉब्लेम आहेत याच्यामध्ये असं पाहायला भेटतं, प्रॉब्लेम 2 प्रकारचे असतील, 2च प्रकारचे कॉलम आपल्याला पाहायला भेटतात. रेक्टँग्युलर कॉलम असतो, रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर कॉलमला एकच फॉर्म्युले बसतात, फॉर्म्युले सेम आहे रेक्टँगल स्क्वेअरला. दुसरी गोष्ट सर्क्युलर सेक्शन असतो, कधी कधी हॉलो सर्क्युलर सेक्शन पण असतो, तर थोडे फॉर्म्युले बदलतात. तिन्ही सेक्शनचे फॉर्म्युले मी लिहून देतो, अगोदर लक्षात घ्या. बघा हे प्रॉब्लेम किती वेळा आलेले आहेत, खूप वेळा आलेत. आणि हे जे कॉम्प्रेशन मेंबरचे प्रॉब्लेम आहेत हे जनरली कसे ओळखायचे? त्यात कॉलम हा शब्द असतो. तुम्ही म्हणले सर टेन्साइल मेंबर मध्ये पण कॉलम आहे, पण त्याच्यामध्ये जेव्हा रेक्टँग्युलर कॉलम येतो, लोड देतात, इसेंट्रिसिटी देतात आणि विचारतात सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम काढा. कॉम्प्रेशन मेंबरचा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. सिग्मा मॅक्स सिग्मा मिनिमम विचारतात, कॉलमचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, अजून एक गोष्ट याच्यामध्ये फार बारीकाईने पाहावी लागते, ती म्हणजे प्लेन बायसेक्टिंग द थिकनेस. 90% प्रॉब्लेम मध्ये तो प्लेन आहे जो थिकनेसला बायसेक्ट करतो. आता पहा, तुम्ही रेक्टँग्युलर कॉलम काढला, ठीक आहे, त्याला 2 भाग आहेत, एक आहे विड्थ आणि एक आहे डेप्थ किंवा थिकनेस. डेप्थला थिकनेस म्हणतात, मग ही थिकनेस आहे आणि थिकनेसला बायसेक्ट करणारा सेक्शन कोणता आहे? हा आहे की हा आहे? ह्या थिकनेसचे 2 भाग करणारा सेक्शन कोणता आहे? हा. ते म्हणले ना बायसेक्टिंग द थिकनेस, म्हणजे तुमचा जो लोड येतो ह्या प्लेनवर, हे कळायला लगेच कळालं पाहिजे की लोड ह्या प्लेनवर आहे, तो प्लेन जो या थिकनेसचे 2 भाग करतो, हा तो प्लेन आहे इथं पी. आणि इसेंट्रिसिटी दिलेली असते 50 mm. इसेंट्रिसिटी दिली पहा 50 mm. लोड म्हणजे पी दिला 150 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन करायचं 150 × 10⁻³ न्यूटन केलं पहा. विड्थ आणि डेप्थ, विड्थ दिली आहे 150 mm, विड्थ म्हणलं की बी, डेप्थ दिलेली म्हणजे थिकनेस दिली 100 mm. गिवन डाटा विचारलं काय? सिग्मा मॅक्स सिग्मा मिनिमम. गिवन डाटा, फाइंडिंग डाटा आणि फिगर. काय डाऊट आहे का? एवढं सोडवलं बाळांनो की तुम्हाला काय करायचं माहिती, पुढं तुम्हाला ना ह्या असे प्रॉब्लेम पुढे सोडवण्याकरता काही स्टेप्स वापरायच्या, त्या मी लिहून देतो, त्या लिहून घ्या. मग लगे या टाईपचा प्रॉब्लेम तुमचा कन्फर्म होऊन जाईल. बघा, टाइप नंबर 1 चे कॉम्प्रेशन मेंबरचे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये स्टेप नंबर 1 ला डायरेक्ट स्ट्रेस काढायचा. डायरेक्ट स्ट्रेस, डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. फोर्स पर युनिट एरिया. बरं, एरिया काढताना जर रेक्टँग्युलर सेक्शन आला रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर सेक्शन आला रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर, तर एरियाचा फॉर्म्युला काय वापराल रे? B × D. जर सर्क्युलर सेक्शन आला तर काय फॉर्म्युला वापराल रे? छोटे छोटे बदल आहेत. सर्क्युलर सेक्शन आला तर π/4 डायमीटरचा स्क्वेअर, आणि जर हॉलो सर्क्युलर सेक्शन आला, मग हॉलो सर्क्युलर सेक्शन आला तर फॉर्म्युला वापरायचा π/4
डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे. तिन्हीपैकी एकच वापरायचं थोडक्यात. कोणता सेक्शन आहे पाहायचं. आता इथं आता जो मी प्रॉब्लेम पाहिला त्याच्यामध्ये होता रेक्टँग्युलर सेक्शन म्हणून मी हा वापरला. यापेक्षा वेगळं काही येणार नाही. पहिल्या स्टेपमध्ये काय डाऊट आहे का बोला. पी ची व्हॅल्यू ऑलवेज न्यूटन मध्ये घ्यायची. एरियाचा फॉर्म्युला तो वापरायचा जो सेक्शन दिलाय. पहिल्या स्टेपमध्ये काय डाऊट आहे. आता पाहिजे बाळांनो स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये ना तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस काढायचा आहे. ऑलवेज काय काढायचं आहे. बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे M/Z. ठीक आहे. M चा फॉर्म्युला ऑलवेज P × E वापरायचा. P म्हणजे काय अप्लाय केलेला लोड तो न्यूटन मध्ये घ्यायचा. E म्हणजे काय इसेंट्रिसिटी ती MM मध्ये घ्यायची ती दिलेली असते. आणि Z चा फॉर्म्युला वेगवेगळा याच्यानुसार वेगवेगळा आहे. जर रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर असेल तर फॉर्म्युला वापरायचा DB²/6. DB²/6. अजून एक फॉर्म्युला आहे BD²/6. पण जनरली आपण 90% ऑफ द टाइम हाच वापरावा लागतो. बरं हे फॉर्म्युला कसं काढायचा तो वापरायचा का तो इकडे बघा मी सांगतो. जर समजा तुमचा लोड XX ऍक्सिस वर XX तर तुम्हाला वापरायचा आहे DB²/6. आणि जर तुमचा लोड YY ऍक्सिस वर आहे तर तुम्हाला वापरायचा आहे BD²/6. काय डाऊट आहे का. बोललेलं कळतंय ना. जर XX ऍक्सिस वर असेल तुमचा लोड तर DB²/6 आणि YY ऍक्सिस वर असेल तर BD²/6. ते पण रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअरला. सर्क्युलर सेक्शन असेल सर्क्युलर तर फॉर्म्युला वापरायचा π/32 डायमीटरचा क्यूब. आता कोणत्याही ऍक्सिस वर असू द्या सर्कल दोन्ही सेक्शन भोवती सिमेट्रिकल आहे हाच फॉर्म्युला वापरायचा झेडचा. हॉलो सर्क्युलर असेल हॉलो सर्क्युलर तर हॉलो सर्क्युलरला फॉर्म्युला वापरायचा π/64 d⁴ - स्मॉल d⁴/d. π/32 वापरायचा. बघा झेडचे तिन्ही फॉर्म्युले सांगितले मी. सेकंड स्टेपला तुम्हाला काढायचंय बाळांनो बेंडिंग स्ट्रेस. फॉर्म्युला M/Z वापरायचा बरं का. M/Z. रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर सेक्शन आहे. XX ऍक्सिसला DB²/6 आणि पुढे BD²/6. ठीक आहे. सर्क्युलर सेक्शन असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा π/32 d³. हॉलो सर्क्युलर सेक्शन असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. झेडचा फॉर्म्युला सांगितलं बरं का. हे सगळे झेडचे फॉर्म्युले आहेत वेगवेगळ्या सेक्शन करता. M चा फॉर्म्युला तर फिक्स आहे P × E. 2 स्टेप झालेले आहेत. काय डाऊट आहे का. समजलं. दुसरं स्टेप नंबर 3 तुम्हाला कळतं मी काय सांगतोय. स्टेप नंबर 3 ला काय करायचं सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम काढायचा असतो. सिग्मा मॅक्स आणि सिग्मा मिनिमम. जर सिग्मा मॅक्स विचारला तर काय करायचं जे सिग्मा डी पहिल्या स्टेपला आला तो सिग्मा बी दुसऱ्या स्टेपला आला तो. याचं उत्तर ऑलवेज पॉझिटिव्ह येणार. जेव्हा आन्सर पॉझिटिव्ह येतं तेव्हा ब्रॅकेट मध्ये लिहायचं कॉम्प्रेसिव्ह. कारण आपल्याला पॉझिटिव्हच आन्सर पाहिजे. सिग्मा मिनिमम सिग्मा डी मायनस सिग्मा बी करायचं. आन्सर पॉझिटिव्ह आलं तर कॉम्प्रेसिव्ह लिहायचं. निगेटिव्ह आलं तर टेन्साइल लिहायचं. जेव्हा तुमचा सिग्मा मिनिमम निगेटिव्ह येईल तेव्हा खाली लिहायचं कॉलम इज अनसेफ. जेव्हा दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतील कॉलम इज सेफ. जमल ना. दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्या तर कॉलम सेफ आहे असं लिहायचं. आणि एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली आणि एक व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर कॉलम अनसेफ आहे असं लिहायचं. तिसऱ्या स्टेपला काय डाऊट. आणि शेवटची स्टेप नंबर 4 लिहायची ती म्हणजे स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम कशी काढणार इकडे पहा. बघा असा तुमचा रेक्टँगल किंवा स्क्वेअर आहे. सेंट्रल ऍक्सिस दाखवायचे. बरं एक पॉझिटिव्ह आलं सिग्मा मॅक्स पॉझिटिव्ह आला तर लाईनच्या खाली पॉझिटिव्ह वर निगेटिव्ह लाईन वर 0. सिग्मा मिनिमम जर पॉझिटिव्ह आला तर असं येणार खालच्या बाजूला एरो येणार. झाली स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. ज्या इकडे जर पी असेल ह्या बाजूला तर इकडे सिग्मा मॅक्स दाखवा. तुम्ही इकडे दाखवला तर इकडे सिग्मा मॅक्स दाखवा. ज्या बाजूला पी आहे त्या बाजूला मॅक्सिमम स्ट्रेस आहे. सर्कल आला तरी अशीच फिगर काढायची बाळांनो. एक निगेटिव्ह आलं आणि एक पॉझिटिव्ह आलं म्हणजे सिग्मा मॅक्स आला पॉझिटिव्ह
सिग्मा मिनिमम आला निगेटिव्ह, मग असं काढायचं. इथं कॉलम अनसेप आहे, म्हणजे असं नाही सर्कलला असं चिन्ह, असं बी येऊ शकतं, पण असं ड्रॉ करायचं बाबांनो. जमेल? हॉलो सर्कलला पण असंच करायचं. जमल का? अशा पद्धतीने कॉम्प्रेशन मेंबरचे प्रॉब्लेम सोडवायचे. फॉर्म्युले आणि स्टेप सांगितलेले आहेत. काय डाऊट असले तर विचारा. ठीक आहे. प्रॉब्लेम्स ऑन कॉम्प्रेशन मेंबर हॉलो सर्क्युलर सेक्शनचे प्रॉब्लेम आले तर मी सांगितल्याप्रमाणे असा प्रॉब्लेम येतो हॉलो सर्क्युलर सेक्शनचा. याचे प्रॉब्लेम मॅक्सिमम पेपरला आलेले नाहीयेत, पण माहिती म्हणून सांगितलेले. आता लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचे प्रॉब्लेम येतात, ज्याच्यात लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी विचारतात. ते पण प्रॉब्लेम खूप इझी असतात. आता रेक्टँगलची लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचा प्रॉब्लेम 4 वेळा आलेला आहे. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचा. बरं, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी जेव्हा जेव्हा विचारतील तेव्हा तेव्हा रेक्टँगल असेल तर ही फिगर येणार. सर्क्युलरची फिगर माहिती ना, कोर ऑफ सेक्शनची दाखवली ती वापरायची. टाइप 2 चे प्रॉब्लेम्स आहेत. टाइप 2 चे ज्याच्यात मी हॉलो सर्क्युलर सेक्शनचे कॉम्प्रेशन मेंबरचे प्रॉब्लेम सांगितले. टाइप 3 चे प्रॉब्लेम आहे ज्यात मी लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीचे प्रॉब्लेमचे स्टेप सांगतोय. लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काढताना रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर ई चा फॉर्म्युला वापरायचा b/6, एकदा वापरायचा d/6. ठीक आहे. याला तुम्ही EX म्हणा, याला तुम्ही EY म्हणा. स्क्वेअर असेल तरी हे चालन बरं का. सर्क्युलर सेक्शन असेल सर्क्युलर तर तुम्हाला वापरायचंय d/8 आणि dy याला पण तेच EY ला d/8, डायमीटर डिवायडेड बाय 8. डायरेक्ट फॉर्म्युले वापरले तर फिगर तर काढायलाच पाहिजे. 4 मार्काचा प्रॉब्लेम असतो. अशी फिगर येते रेक्टँगल किंवा स्क्वेअरला आणि अशी फिगर येते सर्क्युलरला. याच्यामध्ये हा कोर ऑफ सेक्शन आहे, याच्यामध्ये हा कोर ऑफ सेक्शन आहे. डायरेक्ट त्यांनी जर सांगितलं नाही फॉर्म्युला, डायरेक्ट मेथड ही डायरेक्ट मेथड आहे, डायरेक्ट फॉर्म्युला वापरा आणि लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी काढा. पण कधी कधी ते म्हणतात डायरेक्ट फॉर्म्युला नका वापरू. मग अशा वेळी काय करायचं, कोणती कंडिशन वापरायची, म्हणजे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीच काढायची आहे पण ते म्हणतात डायरेक्ट फॉर्म्युला नका वापरू. मग अशा वेळी ना नो टेन्शन कंडिशन वापरायची. कोणती कंडिशन वापरायची? नो टेन्शन कंडिशन. जिथं सिग्मा डी हा सिग्मा बी ला इक्वल करायचा, त्याला इक्वल सिग्मा डीचा फॉर्म्युला p/a करायचा आणि याचा फॉर्म्युला m/z करायचा. आता सेक्शन कोणता दिला आहे त्यानुसार झेडचा फॉर्म्युला वापरायचा, जे की मी लिहून दिला. एमचा फॉर्म्युला फिक्स आहे काय रे, p/e. सगळ्या सेक्शनला हाच प्रॉब्लेम आहे एमचा फॉर्म्युला, एमचा बरं का. म्हणजे इथं p/a करायचं, एमचा फॉर्म्युला p/e वापरायचा, झेड वापरायचा. p कॅन्सल होणार, झेड इकडे डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, मग z/a येणार. मग ए चा फॉर्म्युला आणि झेडचा फॉर्म्युला जो आहे ना तो सेक्शन पाहून वापरायचा. मी सेक्शन नुसार वेगवेगळे फॉर्म्युले दिलेत, रेक्टँगल, सर्कल आणि हॉलो सर्कल. ते पाहून फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यू टाकायच्या. सगळ्यात याचा सगळ्यात शेवटी आन्सर काय येणार माहिती का, हेच येणार. पण तरी सुद्धा डायरेक्ट फॉर्म्युला वापरू नका असं ते म्हणलेले आहेत, म्हणून हे करावंच लागेल नो टेन्शन कंडिशन. कळलं मी काय बोललो? आणि इथून पुढे मग तुम्हाला माहिती शेवटी फिगर बिगर काढायची आहे लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीची, हे बघून घ्या. झालं का? व्यवस्थित करा रे. ओके. कोर ऑफ सेक्शनचेच प्रॉब्लेम आहे सगळे. इथं लिहिलंय पा, नॉट बाय युजिंग डायरेक्ट फॉर्म्युला, म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला वापरू नका, म्हणजे नो टेन्शन कंडिशन वापरा आणि मग पुढे जा. मग हा फॉर्म्युला डायरेक्ट नाही वापरता येणार तुम्हाला d/8. स्लोली पुढे जायचं नो टेन्शन कंडिशन वापरून. ओके. त्यानंतर लिमिट ऑफ इसेंट्रिसिटी हॉलो सर्क्युलर सेक्शनला तशीच काढायची जशी मी शिकवली आता, नो टेन्शन कंडिशन वापरून. हॉलो सर्क्युलर सेक्शनला बघा नो टेन्शन कंडिशन वापरायची, p/m आपण झेड इक्वट करायचा, एमचा फॉर्म्युला p/e करायचा, p गेट कॅन्सल, ईचा फॉर्म्युला z/y येणार. झेड आणि एचा फॉर्म्युला कोणत्या सेक्शनचा वापरायचा, हॉलो सर्क्युलर सेक्शनचा जो मी लिहून दिलाय. बरोबर खाली आन्सर येतं. आणि सगळ्यात शेवटी फिगर काढायची. एकात एक 3 सर्कल काढले का मधला सर्कल कोर ऑफ सेक्शन आहे. कळालं कसं करायचं? ओके. काही प्रॉब्लेम स्पेशल टाइपचे आहेत पण हे तुम्ही ऑरला सोडू शकता, सो त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. याला ना थोडंसं वेगळा सेक्शन असतो
पण वेगळा सेक्शन आहे म्हणून घाबरून नाही जायचं. हा सेक्शन सी सेक्शन दिसतोय, खूप वेळा एक्झामला आलाय, घाबरायची गरज नाहीये. कॉम्प्रेशन मेंबरचा प्रॉब्लेम का सोडवला रेक्टँगलचा? तसाच प्रॉब्लेम आहे का? कारण याचा जो सेक्शन आहे तो रेक्टँगल आहे. ही झाली बी, ही झाली डी, बी आणि डी, आणि परत रेक्टँगल सारखाच हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तुम्ही म्हणले सर इसेंट्रिसिटी दिलेली असते, बघा इथं दिली बा, ही इसेंट्रिसिटी आहे आणि याचा सेक्शन कसा आहे रेक्टँग्युलर, म्हणजे सगळे रेक्टँगलचे फॉर्म्युले याला वाचणार. तो दिसतोय सी सारखा पण ऍक्च्युअली तो रेक्टँग्युलर सेक्शन आहे पहिल्या टाईपचा. तुम्ही पहा याला सोडवायची मेथड तशीच आहे. त्यानंतर पुढे काही थेरी येते कॉलम्स. आता कॉलमची थेरी जर पाहिली तर कॉलमच्या थेरीत आपल्याला काय पाहायला भेटतं? कॉम्प्रेशन मेंबर म्हणजे कॉलम म्हणजे काय, इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, क्रिपलिंग लोड म्हणजे काय, रँकिन्स फॉर्म्युला म्हणजे काय. फक्त फॉर्म्युले, त्याच्यावर न्यूमरिकल्स नाहीत. तुम्ही इथं पाहू शकता नो न्यूमरिकल्स, म्हणजे या शेवटच्या टॉपिकवर न्यूमरिकल्स नाही आहेत, नाही येणार ते, बिंदास करू नका कारण ते आय स्कीमला होते. हे बघा कॉम्प्रेशन मेंबर हा तो असतो ज्याच्यावर मेनली कॉम्प्रेसिव्ह लोड ऍक्ट होतो, ज्याला आपण कॉलम म्हणतो. ओके. त्यानंतर कॉम्प्रेशन स्ट्रट म्हणजे इट इज इन्क्लाइंड मेंबर ऑफ स्ट्रट आहे, याच्यावर लोड अप्लाय केला की स्ट्रटवर लोड येतो. हा इन्क्लाइंड मेंबर आहे, हा कॉलमचा छोटा भाग आहे, याला स्ट्रट म्हणतात. ठीक आहे. कॉलमची पण डेफिनेशन आहे, व्हर्टिकल मेंबर विच मेनली सब्जेक्टेड टू द व्हर्टिकल कॉम्प्रेसिव्ह लोड. कॉम्प्रेसिव्ह लोड ज्याच्यावर असतो त्याला कॉलम म्हणतात. ओके. रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन ऑलरेडी फर्स्ट युनिट मध्ये पाहिलेली आहे, त्याचा फॉर्म्युला आणि डेफिनेशन तुम्ही करून घ्या. हा फॉर्म्युला आहे, प्रत्येक टर्मचं मिनिंग आहे, ते तुम्हाला बिंदास सापडून जाईल टेक्स्टबुक मध्ये. रेडियस ऑफ गायरेशन. त्यानंतर आता कॉलमची डेफिनेशन जास्त येत नाही, रेडियस ऑफ गायरेशनची पण येत नाही, परंतु इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम, कॉलमची इफेक्टिव्ह लेंथ ती असती जेव्हा कॉलमवर आपण लोड देतो तेव्हा कॉलमचा ऍक्च्युअली जो भाग बेंड होतो त्या बेंड झालेल्या भागाला म्हणतात इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम. त्याची डेफिनेशन हमखास पेपरला येते, फक्त एवढी डेफिनेशन 2दा 4-5 वेळा एक्झामला आलेली. ओके. बरं, कॉलमची इफेक्टिव्ह लेंथ काढायची वेगवेगळ्या फॉर्म्युले आहेत, ते पण पेपरला येतात बाळांनो. हे बघा इथं इन सपोर्ट, इथं इन सपोर्ट फॉर्म्युला आहे, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ओरिजिनल लेंथ, एल इज इक्वल टू एल, एल म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ. इथं फिक्स सपोर्ट आहे, इथं फिक्स सपोर्ट आहे, एल इज इक्वल टू एल बाय 2. एंड कंडिशन बदलल्या काय इफेक्टिव्ह लेंथचा फॉर्म्युला बदलतो. फक्त फिगर लक्षात ठेवून छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण याच्यावर प्रॉब्लेम तर नाही येत, परंतु पेपरला येतच की बाबा एंड कंडिशन नुसार इफेक्टिव्ह लेंथचे फॉर्म्युले सांगा, तेव्हा फिगर काढून असे फॉर्म्युले लिहावे लागतात. खाली फिक्स सपोर्ट आहे, वर हिंज सपोर्ट आहे, मग एलीचा फॉर्म्युला एल अपॉन √2. इथं फिक्स सपोर्ट आहे आणि इथं डायरेक्ट फ्री एंड आहे, कॉलमचा वरचा भाग डायरेक्ट फ्री आहे, मग एल इज इक्वल टू 2L. घ्या बघून, these are the 4 conditions for the effective to calculate the effective length of column. ओके. याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे, हे पण तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पाहायला भेटेल. स्लेंडरनेस रेशो, स्लेंडरनेस रेशो म्हणजे लॅम्बडा. इट इज द रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू द मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. इफेक्टिव्ह लेंथला मिनिमम रेडियस ऑफ गायरेशनने डिवाइड केलं का जी व्हॅल्यू येते त्याला स्लेंडरनेस रेशो म्हणतात. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा आणि याला युनिट नसतं. ही डेफिनेशन पण 4-5 वेळा एक्झामला आलेली. आता कॉलमचे टाइप्स आहे. शॉर्ट कॉलम, ज्या कॉलमचा स्लेंडरनेस रेशो 30 पेक्षा कमी असतो, 30 पेक्षा कमी, त्याला शॉर्ट कॉलम म्हणतात. आणि ज्या कॉलमचा स्लेंडरनेस रेशो 30 पेक्षा जादा आहे पण 100 पेक्षा कमी आहे त्याला मीडियम कॉलम म्हणतात, मीडियम कॉलम. आणि ज्या कॉलमचा स्लेंडरनेस रेशो 100 पेक्षा जादा आहे त्याला म्हणतात लॉंग कॉलम. 30 पेक्षा कमी असेल स्लेंडरनेस रेशो तर शॉर्ट कॉलम, 30 to 100 च्या दरम्यान असेल तर मीडियम कॉलम, 100 पेक्षा जास्त असेल तर लॉंग कॉलम. तशाच डेफिनेशन इथं केलेलं आहे शॉर्ट कॉलमच्या, पाहू शकता. लॅम्बडा शुड बी लेस दॅन 30. शॉर्ट कॉलम. शॉर्ट कॉलम आहे बघा, या भागात असा बेंड होतो, क्रश होतो, क्रश. लॉंग कॉलम असतो तो बेंड होतो आणि मग कोलॅप्स होतो. याची लॅम्बडा 100 पेक्षा जादा आहे. ओके. युलर्स आणि रँकिन्स फॉर्म्युला आहे क्रिपलिंग लोडचा, याचा फक्त फॉर्म्युला आणि प्रत्येक टर्मचं मिनिंग एक्झामला येतं म्हणजे येतच आहे 4 मार्कला. फक्त फॉर्म्युला लिहायला 4 मार्क आहेत. फॉर्म्युला लिहायचा, प्रत्येक टर्मचं मिनिंग लिहायचा. हा रँकिन्स फॉर्म्युला आहे फॉर युलर्स क्रिपलिंग लोड, युलर्स फॉर्म्युला आहे फॉर क्रिपलिंग लोड. क्रिपलिंग लोडचा हा युलर्स फॉर्म्युला आहे, याला युलर्स इक्वेशन म्हणतात. पाय स्क्वेअर ई आय
अपॉन एल स्क्वेअर. लिहून घ्याय सगळं. लिहिलं. हा झाला युलर्स फॉर्म्युला. आणि त्यानंतर हे तर कधी एक्झामला येत नाही सेफ लोड वगैरे, आहे की नाही. सेफ लोड तो असतो ज्या ठिकाणी कॉलमचं बकलिंग होत नाही, किंवा त्याला आपण म्हणतो रेशो ऑफ बकलिंग लोड अपॉन सेफ लोड, म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी. मग सेफ लोड इज द रेशो ऑफ बकलिंग लोड अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे तुम्ही करू शकता, एक्झामला येत नाही जनरली, पण करायचं तर करून ठेवा, तुम्ही करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी बाळांनो त्यानंतर येतो रँकिनचा फॉर्म्युला. रँकिनचा फॉर्म्युला पण तुम्हाला पाठ करायचा आहे. हा रँकिनचा फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट द रिक्रिपलिंग लोड ऑन कॉलम. प्रत्येक टर्मचं मिनिंग आणि फॉर्म्युला पाठ करून जा, येतच पेपरला फॉर्म्युला. ओके. या ठिकाणी बाळांनो तुम्हाला सगळी थिअरी सुद्धा सांगितली आहे. जेवढं जेवढं मी सांगितलं तेवढं करा. एक रिव्हिजन टाईपच घेतलेलं आहे. यामध्ये इम्पॉर्टंट पाहायचं झालं तर युलर्स फॉर्म्युला, रँकिन्स फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट स्ट्रेस किंवा डायरेक्ट लोड, इसेंट्रिक लोड आणि इसेंट्रिक स्ट्रेस याचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. मिडल थर्ड रूल महत्वाचा आहे. त्यानंतर कोर ऑफ सेक्शनची डेफिनेशन महत्वाची आहे आणि छोटे छोटे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. एवढंच महत्वाचं आहे. इथे युनिट नंबर 5 संपतो. काय डाऊट असल्यास विचार. ओके. बाय स्टुडंट्स.